बद्दल मी त्यांची आभारी आहे. खरे तर जडभरतांच्या विषयी बोलण्याची माझी अजिबात पात्रता नाही. श्रीमान नंददुलाल प्रभूजींच्या प्रेरणेमुळे आणि अनमोल मार्गदर्शनामुळे मी इथे बोलण्याचा प्रयत्न करत आहे. काही चुका झाल्यास उदार अंतःकरणाने मला माफ करा. अमल गौरांग प्रभूजी, अलका खेडकर माताजी, अनंगोपी माताजी आणि पेंढारकर माताजी यांच्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. हरे कृष्ण. आता आपण प्रार्थना म्हणूयात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपेष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनेति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण आता जडभरतांचे श्रेष्ठ चरित्र पाहायला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जडभरतांचे श्रेष्ठ चरित्र पाहण्यापूर्वी म्हणजे राजश्री जडभरत राजर्षी भरत महाराज जडभरत कसे बनले हे आपण क्रमाक्रमाने पाहूया आणि आधी त्यांची वंशावळी पाहूया. ब्रह्माजींचे पुत्र स्वयंभू मनूंचे पुत्र प्रियव्रत महाराज, प्रियव्रत महाराजांचे पुत्र अग्निद्र, अग्निद्रचे पुत्र राजा नाभी, नाभीचे पुत्र वृषभदेव आणि वृषभदेवांचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पुत्र भरत महाराज. राजा नाभींना पुत्र नव्हता म्हणून राजा नाभींनी ब्राह्मणांना बोलवले आणि पुत्रप्राप्तीसाठी त्यांना यज्ञ करायला सांगितले. ब्राह्मणांनी यज्ञाची सर्व सिद्धता केली. राजा नाभी वैष्णव होते. मेरुदेवी आणि राजा नाभी यज्ञामध्ये आहुती देत होते आणि आश्चर्य म्हणजे यज्ञामध्ये भगवान श्री विष्णू स्वयं प्रकट झाले. ब्राह्मण, राजा, राणी आणि तिथे उपस्थित सर्वांनी भगवान श्री विष्णूचे दर्शन घेऊन सर्वजण तृप्त झाले. ब्राह्मणांनी श्री विष्णूंच्या प्रार्थना केल्या की तुम्ही आत्माराम आहात, आम्ही तुम्हाला काय संतुष्ट करणार आणि आम्ही काही फार मोठे कार्य केले नाही, तर तुम्ही फक्त राजा नाभीवरील अहैतुकी कृपेमुळे यज्ञात प्रकट झालेला आहात. आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो की राजा नाभींना तुमच्यासारखा पुत्र व्हावा. त्यावर भगवान श्री विष्णू म्हणाले की राजा नाभी माझे भक्त आहेत आणि तुम्ही माझ्यासाठी संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ केला आहे. मला ब्राह्मण वैष्णव प्रिय आहेत. माझ्यासारखा जरी दुसरा कोणी नसला तरी मी
राजा नाभी आणि मेरुदेवीच्या पोटी अवतार घेईन. जसे श्रीरामांनी कौसल्या माता आणि दशरथ महाराजांना, श्रीकृष्णांनी वसुदेव देवकींना, महाप्रभूंनी शची माता आणि जगन्नाथ मिश्रांना माता पिता म्हणून स्वीकारले, तसेच भगवंतांनी मेरुदेवी आणि राजा नाभींना आपले माता पिता म्हणून स्वीकारले. मेरुदेवींनी एका सुंदर बालकाला जन्म दिला. या बालकाचे केस कुरळे होते, छाती रुंद होती आणि त्याचे हात गुडघ्यापेक्षाही खाली, म्हणजे ते अजानुबाहू होते आणि त्याच्या तळव्यावर श्री विष्णूंचे चिन्ह होते. हे बालक मोठे झाल्यावर अत्यंत सुंदर दिसू लागले. राजा नाभींनी या बालकाचे नाव वृषभदेव असे ठेवले. वृषभदेव म्हणजे सर्व मनुष्यात सर्वश्रेष्ठ. वृषभदेवामध्ये सर्व चांगले गुण होते. ते समदृष्टी होते, अहिंसक होते, सर्वांशी मित्रत्वाने वागत होते, मोठ्या माणसांचा आदर करत होते. या सर्व गुणामुळे प्रजेला वाटे की हे आपले राजा व्हावे. वृषभदेवांच्या गुणाची कीर्ती सर्वत्र पसरली आणि इंद्र त्यांचा द्वेष करू लागला. इंद्राने वृषभदेवांच्या साम्राज्यावर वर्षा करणे बंद केले. योगमायेने वृषभदेवाने नवीन वर्षा ऋतू निर्माण केला. खरे तर सर्व देवदेवता श्री विष्णूंच्या अधीन असतात आणि त्यांनी जर काही कार्य केले नाही तर श्री विष्णू स्वतः करतात. म्हणून आपणही विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ करायला हवा. कलियुगातील यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ होय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा जर संकीर्तन यज्ञ सर्वत्र केला गेला तर भरपूर पाऊस पडेल, भरपूर अन्नधान्य पिकेल आणि सर्व प्रजा सुखी होईल. वृषभदेवांना गादीवर बसून राजा नाभी वनगमन करतात. खरे तर राजा नाभींच्याकडे घरामध्ये भगवंतांनी अवतार घेतला होता. कर्दम मुनींच्या घरामध्ये कपिल मुनींनी म्हणजेच भगवंतांनी अवतार घेतला होता. तरी ह्या दोघांनीही घर सोडले. वृषभदेवाने जयंतीशी विवाह केला. त्यांना 100 पुत्र झाले. वृषभदेवाने आपल्या प्रजेचे पित्या मात्याप्रमाणे पालन केले. वृषभदेवांची प्रजा सुद्धा कृष्ण भावना भावित होती. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. त्यामुळे प्रजा अत्यंत सुखी होती. ब्रह्मावर्तमध्ये वृषभदेवाने आपले 100 पुत्र आणि परिवार यांना उपदेश केला. त्यावेळी तिथे अनेक ब्राह्मण पण बसले होते. जो कोणी वृषभदेवांचे हे उपदेश ऐकतो त्याला चांगले काय आणि वाईट काय हे लगेचच कळते आणि त्याचे उत्तम चारित्र्य बनवू शकते. वृषभदेव म्हणाले की आपल्याला हे जे मनुष्य जीवन मिळालेले आहे ते इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करून घेण्यासाठी आहे, म्हणजेच तपस्या करण्यासाठी आहे. वृषभदेव तेव्हा त्यांना एक गोष्ट सांगतात उंटाची, की उंट वाळवंटी प्रदेशात भूक लागली की काटेरी फांद्या चघळतो. त्या काट्यामुळे त्याच्या तोंडामध्ये जखमा होतात आणि त्याच्यातून रक्त येते. त्या काट्यामध्ये ते रक्त मिसळून उंट ते खातो आणि उंटाला वाटते की आपण खूप काहीतरी सुस्वादू खात आहोत. ही गोष्ट आपली आहे. मनुष्य दिवस रात्र काबाड कष्ट करतो आणि वीकेंडला मॉल, खरेदी, सिनेमा, नाटक, हॉटेलिंग, प्रेक्षणीय स्थळे यामध्ये ते पैसे खर्च करतो. ज्याच्याकडे जास्त संपत्ती नाही त्याची सुद्धा जीवनशैली अशाच प्रकारची आहे. म्हणजे इंद्रिय तृप्ती करणे हे आपण आपले आयुष्याचे ध्येय मानतो. पण त्यामुळे आपण त्या उंटाप्रमाणे आपले आयुष्य क्षीण करत असतो. म्हणून ऋषभदेव म्हणतात की आपले हे मनुष्य जीवन भगवंतांची तपस्या करण्यासाठी आहे. कलियुगातील तपस्या म्हणजे मंगल आरती, 16 माळा जप, 4 नियमांचे पालन, एकादशी, जन्माष्टमी, श्रीरामनवमी, नृसिंह जयंती अशा सारखे उपवास, मथुरा, वृंदावन मध्ये वास करणे, यात्रा करणे,
वैष्णवांची सेवा करणे, भगवंतांच्या मूर्तींची पूजा करणे, त्याचप्रमाणे भक्तांच्या संघात भगवद्गीता, श्रीमद भागवत पुराण, चैतन्य चरितामृतासारख्या ग्रंथाचे वाचन करणे, संकीर्तन करणे, भगवंताच्या समोर नृत्य करणे ही कलियुगातील तपस्या आहे. आणि आपले कष्ट पाहून भगवंत समजून घेतात की हा आपल्यासाठी करत आहे, त्यामुळे भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात. ऋषभदेवांची अशी इच्छा होती की ज्येष्ठ पुत्र राजा भरत व्हावा. भक्त जर राजा असेल तर प्रजेचे कल्याण होते. भगवान श्रीकृष्णांची पण अशीच इच्छा होती की युधिष्ठिर राजा व्हावा. पांडव भगवंतांचे शुद्ध भक्त होते आणि धर्माने ते राज्य करण्यास पात्र होते. ऋषभदेवांनी भरत महाराजांना राज्यावर बसवले आणि ते अवधूत होऊन सर्वत्र विचरण करू लागले. श्रील प्रभुपादांचा सुद्धा असाच उद्देश होता. इंदिरा गांधींची आणि प्रभुपादांची आधीच भेट ठरलेली होती, परंतु हरे कृष्ण. हरी आवाज बोल. येत नाहीये? आवाज येत नाही? येतो येतो, आता यायला लागला. मग ह्याच्या आधी नाही ऐकू आलं का? आलं. इंदिरा गांधींची प्रभुपादांची आधीच भेट ठरली होती, इथपर्यंत ऐकलं. बर बर बर. आणि बांगलादेशच्या पंतप्रधानाची 2 दिवसापूर्वी हत्या झाली होती. आणि आता अशा अफवा होत्या की आता इंदिरा गांधींचा नंबर आहे, म्हणून इंदिरा गांधींच्या निवासस्थानाभोवती सशस्त्र बंदोबस्त होता. म्हणून प्रभुपादांच्या शिष्यांना त्यांनी आतमध्ये प्रवेश दिला नाही, पण प्रभुपादांची आणि इंदिरा गांधींची भेट घडून आली. प्रभुपादांनी इंदिरा गांधींशी बोलायचे मुद्दे एका छोट्या डायरीत गिचमीड अक्षरामध्ये लिहिलेले होते आणि त्यातला पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा होता की 500 परदेशी भक्तांना भारतामध्ये येण्याची परवानगी मिळावी, कारण दर 6 महिन्याने त्यांना आपल्या देशात जावं लागत असे आणि हा ये जा करण्याचा खर्च इस्कॉनवर ताण आणत असे. इंदिरा गांधीने हा मुद्दा मान्य केला आणि प्रभुपाद जगभर जे सर्वत्र कृष्ण भावनामृताचे कार्य करतायत त्याबद्दल त्यांनी प्रभुपादांचे खूप कौतुक केलं, स्तुती केली. प्रभुपाद म्हणाले की मला लाभलेले शिष्य चांगले आहेत. प्रभुपादांनी आपल्याकडे हे क्रेडिट घेतले नाही, तर आपल्या शिष्यांना दिलं. हेच प्रभुपादांचे थोरपण आहे. प्रभुपादांनी पुढच्या मुद्द्यांची इंदिरा गांधींशी चर्चा केली नाही, कारण त्या अतिशय चिंताक्रांत होत्या. म्हणून प्रभुपादांनी पुढच्या मुद्द्यांची चर्चा केली नाही. आणि दुर्दैवाने परत प्रभुपादांची इंदिरा गांधींशी भेट झाली नाही. पण ते प्रभुपादांनी जे पुढचे मुद्दे लिहिले होते ते आपल्याला अतिशय बघणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरून आपल्याला प्रभुपादांचा उद्देश कळू शकतो. त्याच्या पुढचा असा मुद्दा होता की सर्व संसद सदस्यांना ब्राह्मण दीक्षा देण्यात यावी. सर्व संसद सदस्यांनी किमान 2 वेळा संकीर्तनात भाग घ्यावा. भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारण्याशिवाय इतर पंथ असू नये. सर्व कत्तलखाने बंद करावेत. वेश्याव्यवसाय गुन्हा ठरवावा. सार्वजनिक ठिकाणी मांसाहारास बंदी असावी. अशा प्रकारचे मुद्दे प्रभुपादांचे होते. अजूनही आहेत मुद्दे, पण यावरून प्रभुपादांचा आपल्याला उद्देश कळतो की जसं ऋषभदेवांचा उद्देश होता, भगवान श्रीकृष्णांचा उद्देश होता की जर राजा भक्त असेल तर जनतेचे कल्याण होते, तसंच प्रभुपादांचा व्ह्यू होता की जर हे शासकीय अधिकारी किंवा अख्खी संसदच जर भक्त झाली तर प्रजेचे कल्याण होईल आणि ओघाने प्रजा पण भक्त होईल. अशा प्रकारचा उदात्त उद्देश प्रभुपादांचा होता. राजा भरत महाराजांच्या आख्यानाला श्रीधर स्वामी अमृत आख्यान म्हणतात. इथे श्रीधर स्वामी अमृतचे 2 अर्थ सांगतात. अमृतचा पहिला अर्थ असा आहे की जे मृत नाही, सतत जिवंत आहे, नित्य नूतन आहे असे.
भरत महाराजांच्या इतिहासाला कोट्यावधी वर्ष लोटले तरी ते अखंड जिवंत वाटते. आणि अमृतचा दुसरा अर्थ असा आहे, की स्वादिष्ट पदार्थ. स्वर्गीय देवदेवता याचे प्राशन करतात. आपल्याला त्याची चव माहीत नाही. पण सुस्वादू असा आपण साधारणपणे त्याचा अर्थ घेतो. भरत महाराजांनी वृषभदेवाकडून भक्तीची शिकवण घेतली होती. त्यामुळे त्यांनी राज्याचा सहज त्याग केला. भरत महाराजांच्या जीवनातील चढ-उतार आम्हाला अमृत देणारे आहेत. त्यामुळे भगवद्गीता, श्रीमद भागवत पुराण, चैतन्य चरितामृताशिवाय इतर साहित्य बेचव, नीरस आहे. एकदा वाचून, एकदा पाहून ते बेचव होते. पण भरत महाराजांचा इतिहास करोडो वर्षापूर्वीचा असला तरी तो आम्हाला प्रेरणादायी आहे, नित्य नवीन आहे. म्हणून या आख्यानाला अमृत आख्यान असे म्हटले आहे. विश्वनाथ चक्रवर्ती म्हणतात, की वृषभदेव भगवान आहेत, तर भरत महाराज महाभागवत आहेत. भगवंतांच्या लीला 3 अध्यायात वर्णन केले आहेत, तर भक्ताच्या लीला 8 अध्यायामध्ये वर्णन केलेले आहेत. आपल्याला भक्तांच्या लीला जास्त रुचकर वाटतात, कारण आपल्याला भक्त बनायचे आहे, भगवान नाही. वृषभदेव वनात गेल्यानंतर भरत महाराजांनी विश्वरूपाची कन्या पंचजन्येशी स्वर्गामध्ये विवाह केला. एका मानवाचा स्वर्गामध्ये विवाह होण्याचा हा पहिला प्रसंग आहे. भरत महाराजांना भोगसुखाची लालसा नव्हती, तरी पित्याच्या आज्ञेप्रमाणे आणि वैदिक आदेश असा असतो, की गृहस्थ राजा व्हावा. गृहस्थचा अर्थच असा, की पत्नी आणि मुलासमवेत राहणारा. भरत महाराजांना 5 पुत्र झाले. हे 5ही पुत्र भरत महाराजांच्या प्रमाणे बुद्धी, शक्ती, यौवन आणि स्वभाव याने अगदी त्यांच्यासारखेच हुबेहूब होते. भरत महाराज प्रभावी आणि लोकप्रिय राजा होते. ते कुशल राजनीतिज्ञ होते आणि प्रजेचे मन जाणण्यात प्रवीण होते. भरत महाराजांनी आपल्या प्रजेचा मात्या पित्याप्रमाणे सांभाळ केला. आपल्या प्रजेला त्यांनी कृष्ण भावांना भावित बनवले. असे म्हणतात, की 36% बुद्धी राजाला प्रजेपेक्षा जास्त होती. भरत महाराजांच्या नावावरून अजनाभ वर्षाला भारत असे नाव पडले. भरत महाराज भक्त होते. त्यांची भक्ती कशी होती हे आपण आता थोडक्यात पाहूया. भरत महाराजांनी श्रद्धेने अनेक मोठमोठे यज्ञ केले. त्या यज्ञामध्ये त्यांनी दान केले. यज्ञामध्ये भगवंतांच्या रूप, गुण, लीला यांचे गुणगान, कथन, संकीर्तन होत असे. भरत महाराजांना भगवंतांच्या भक्तीमध्ये सहज आसक्ती होती. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व यज्ञाचे कर्मफळ भगवंतांना अर्पण केले. त्यांना माहित होते, की सर्व काही भगवंतांचे आहे. त्यामुळे त्यांची भक्ती दिवसेंदिवस वाढत गेली. भरत महाराजांनी भगवंतांना अखंडपणे आपल्या हृदयात धारण केले होते. एकही सेकंद ते त्यांना विसरत नसे, तरीही त्यांना असे वाटत, की राज्यकारभार करण्यात, गृहस्थाश्रमाचे कर्तव्य करण्यात माझा फुकट वेळ जातो. म्हणून त्यांनी आपल्या 5 पुत्रामध्ये राज्य वाटून दिले आणि त्यांनी राज्य, पत्नी, मुले यांचा सहज त्याग केला. जसे मल विसर्जन केल्यानंतर आपण त्याचा विचार करत नाही, तसे भरत महाराजांनी पुन्हा आपले राज्य, पत्नी आणि मुलं यांचा विचार केला नाही. यावरून आपल्याला असा लेसन मिळतो, की आपण सुद्धा सर्व कर्माचे फळ भगवंतांना अर्पण केले पाहिजेत. भरत महाराजांनी वनात जाऊन पहिल्यापेक्षाही जास्त भक्ती केली. आता भरत महाराजांची वनातली भक्ती कशी होती ते आपण पाहूया. भरत महाराज पुलह आश्रमात आले. या क्षेत्राला हरिक्षेत्र म्हणतात. हे भगवंतांचे धाम आहे. आजही भगवंत आपल्या भक्ताला भगवंतांचे जे रूप आवडते त्या रूपात दर्शन देतात. इथे शालिग्राम शिला सापडतात. भगवंतांना थोडेसे जल आणि तुलसीपत्र अर्पण करून भगवंत संतुष्ट होतात. जसे सुदाम्याचे
थोडेसे पोहे खाऊन भगवंतांनी त्यांना त्रिलोकीचे वैभव प्रदान केले. भगवंत भक्ताचे गायीप्रमाणे पालन, पोषण आणि संरक्षण करतात. इथून वाहणाऱ्या नदीला चक्र नदी असे म्हणतात. इथे अनेक अनेक ऋषींचे आश्रम होते. भरत महाराज पुल आश्रमात एकटे राहू लागले. तिथे वनामध्ये जे जे काही साहित्य मिळेल, उदाहरणार्थ फळे, कंदमुळे, फुले आणि तुलसी दल हे घेऊन ते भगवंतांची पूजा करत. भगवंतांच्या भजनात, पूजनात भरत महाराजांना खूप आनंद येत होता. ते 24 तास भगवंताच्या पूजेत व्यग्र असत. तहान, भूक, झोप या त्यांच्या शारीरिक गरजाकडेही ते लक्ष देत नव्हते. त्यांची भक्ती उच्च स्तरावर पोहोचली होती. भरत महाराजांना भगवंतांच्या प्रती अनुराग वाढत चालला होता. त्यांच्यात अष्टसात्विक भाव उत्पन्न होत होते. भगवंतांच्या भक्तीप्रती त्यांची लालसा वाढत होती आणि उत्कंठेमुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असत आणि पूजा करताना त्यामुळे त्यांना समोरचे दिसत नसत आणि त्यांना असे वाटायचे की आपला पूजेचा क्रम चुकत आहे. म्हणून आपली बुद्धी ठीक करण्यासाठी ते गायत्री सहोदर मंत्राचा जप करत आणि भगवंतांना प्रार्थना करत की माझी बुद्धी ठीक करा. भगवंतांचे अखंड चिंतन करत असल्यामुळे भगवंतांच्या सेवेत विघ्न येत आहे असे भरत महाराजांना वाटायचे. म्हणून भगवंतांना आपल्या चित्तातून बाजूला करून त्यांना भगवंतांची पूजा करायची होती. जसे गोपी दुर्वास मुनींना म्हणाल्या होत्या की आमच्या चित्तात 24 तास श्रीकृष्ण असतात, त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही कामं करायला गेलो की ती उलटी-सुलटी होतात, त्यामुळे आम्हाला ओरडा बसतो. तर चित्तातून श्रीकृष्णांना बाजूला करण्याचा आम्हाला अभ्यास द्या. उदाहरणार्थ गोपी पाणी आणायला विहिरीवर गेल्या की त्यांची छोटी मुले सुद्धा त्यांच्याबरोबर जात असत आणि त्या घागरीला दोर अडकवायचा सोडून आपल्या मुलाच्या गळ्यात दोर टाकायच्या आणि त्याला सोडायच्या आणि मग त्यांना मोठ्या माणसाचा ओरडा बसत असे. अशा प्रकारे दुर्वास मुनी आणि गोपी याच्यामध्ये यशस्वी झाल्या नाही. भरत महाराज भावस्तरावर पोहोचले होते. भक्तीचे स्तर असे आहे: श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि मग प्रेम. प्रेम हा 9वा स्तर आहे आणि भरत महाराज 8व्या स्तरावर पोहोचले होते. भरत महाराज कमरेभोवती मृगचर्म गुंडाळत आणि 3 वेळा नदीमध्ये स्नान करत, त्यामुळे त्यांच्या जटा ओल्याच राहत असत. भरत महाराज अतिशय सुंदर दिसत होते. भरत महाराजांची अशा प्रकारे भक्ती उच्च स्तराला पोहोचली होती. परंतु अचानक भरत महाराजांची जीवनधारा बदलली. भरत महाराजांच्या आयुष्यात काय घडले आपण पाहूयात. एके दिवशी नेहमीप्रमाणे भरत महाराज स्नान करून नदी तटावर जप करत बसले होते. त्यावेळी नेमके ते जिथे बसले होते तिथे एक कृष्णसार मृगाची पत्नी हरिणी जी कळपातून चुकली होती. तिने कळपाचा खूप शोध घेतला होता, पण तिला तो कळप सापडला नव्हता. ती गर्भवती होती आणि तिला खूप तहान पण लागली होती. त्यामुळे ती पाणी पिण्यासाठी तिथे आली होती. ती हरणी पाणी प्यायला सुरुवात केली होती. तिची तहान पण पूर्णपणे तृप्त झाली नव्हती. तेवढ्यात तिला अगदी जवळच एका सिंहाची गर्जना ऐकू आली. पहिले तर हरिण आधी एक तर कळपात राहत असतात. ती कळपातून चुकली होती त्यामुळे घाबरली होती आणि ती एकटी होती त्यामुळे ती आणखी घाबरली होती. सिंह गर्जना ऐकून तिने पाण्यात उडी मारली आणि घाबरल्यामुळे, उडी मारल्यामुळे त्या हरणीने पाण्यातच बाळाला जन्म दिला. आपल्या पाडसाच्या वियोगाच्या दुःखामुळे ती हरणी दुसऱ्या तटाला गेली आणि एका गुहेत जाऊन तिने आपला देह सोडला. सर्व घटना भरत महाराजांच्या समोर घडली.
भगवंतांनी भक्तासमोर विचित्र परिस्थिती निर्माण केली. आपल्याला सावधान करण्यासाठी भगवंत आपल्या भक्ताचे पतन करतात आणि आपल्याला शिकवतात. परमपिता भगवंत अत्यंत कनवाळू आहेत. आपल्यासारख्या जीवाचे, पतित जीवाचा उद्धार व्हावा, परत त्यांच्या आपण धामात जावं म्हणून ते हर तऱ्हेने प्रयत्न करत असतात. आपल्या प्रत्येक लीलेतून, प्रत्येक कथेतून आपल्याला ते शिकवणी देत असतात. परंतु आपण प्रत्येक गोष्ट एक मनोरंजन म्हणून त्याकडे पाहतो. पण त्यांनी सांगितलेल्या लेसन किंवा शिकवणी आपण जर आपल्या आचरणात तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल आणि त्यासाठीच हे भरत आख्यान आहे. इथे भगवंतांनी आपल्या भक्ताचे पतन घडवले. भगवंत कधी-कधी आपल्या भक्ताला भ्रमित सुद्धा करतात. केवळ आपल्यासाठी. भरत महाराजांनी पाडसाला पाण्यातून बाहेर काढले. ही साधूची करुणा होती. ते परदुःखाने दुःखी होतात. त्यांनी त्या पाडसाला घेतले आणि त्या हरणीचा त्यांनी शोध केला. तर त्यांना जवळच एका गुहेमध्ये ती हरणी मृतप्राय अवस्थेत दिसली. आता भरत महाराजांच्या समोर मोठा प्रश्न पडला होता. आता या हरणाचं काय करूया? त्याला असंच जर सोडलं तर हिंस्र स्वापदे त्याला खाऊन टाकतील. त्याच्या संरक्षणासाठी म्हणून भरत महाराज त्याला आपल्या आश्रमामध्ये घेऊन आले. त्याची आई असती तर तिने दूध पाजले असते, परंतु आता त्याच्या पोषणाची व्यवस्था भरत महाराजांच्यावर आली आणि त्याच्यासाठी ते कोवळा घासाचा शोध घेऊ लागले. हरणी व पाडसाच्या दृश्याचा भरत महाराजांच्या चेतनेवर, जीवनावर खोल प्रभाव पडला. त्यांची जीवनधाराच बदलली. जसे अर्जुनाने युद्धाची जय्यत तयारी केली होती आणि ते भगवंतांना म्हणतात, की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला. मला पाहायचे आहे, की दुर्योधनाच्या बाजूने कोण-कोण लढायला सज्ज झालेले आहेत. त्याप्रमाणे भगवंत अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जातात आणि विरोधी पक्ष ह्याच्यामध्ये विरोधी जे लढायला सज्ज झालेले आहेत त्याच्यामध्ये आपले गुरु, पितामह, मामा, सगळे सोयरे, कौरवांचे पुत्र, पौत्र, बंधू पाहून अर्जुनाची चेतना बदलली. त्यांचे अंतःकरण ममता आणि करुणेने भरून गेले आणि त्यांनी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. अर्जुनाबरोबर परम पुरुषोत्तम जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण होते, पण भरत महाराजांच्या बरोबर कोणीही नव्हते. ते एकटे होते. आचार्य म्हणतात, भरत महाराजांनी नदी तटावर जप करायला बसायला नको होते. त्याचप्रमाणे त्यांनी डोळे मिटून जप केला असता तर ती हरणी त्यांना दिसली नसती. यावरून आपल्याला असा लेसन मिळतो, की आपण कृष्णप्रेमी भक्तांच्या संगात भक्ती करायला हवी. त्यामुळे आपली चेतना शुद्ध राहील. आता भरत महाराजांची दिनचर्या बदलली होती. भगवंतांच्या पूजेसाठी ते फळ, फूल, कंदमळ, मुळे, तुलसीपत्र जमा करत होते. आता हरणासाठी कोवळ्या घासाचा ते शोध करू लागले. त्याला ते तिथे चरायला घेऊन लागले. भगवंतांच्या पूजेच्या वेळेस हरणाचे लालन पालन करण्यात ते व्यग्र झाले. शुकदेव गोस्वामी दुःखाने म्हणतात, भरत महाराजांचे हरणापती दिवसेंदिवस गाढ प्रेम होत गेले. ते तासनतास हरणाशी खेळत बसत. रात्री त्याला छातीवर घेऊन झोपत. जे भरत महाराज 24 तास भगवंतांची भक्ती करत होते, भावस्तरावर पोचले होते, झोपत पण नव्हते ते. ते आता हरणाला छातीवर घेऊन झोपू लागले. हळूहळू भरत महाराजांची साधना कमजोर होऊ लागली. भरत महाराज असे समजत, की मीच या पाडसाचा माता, पिता, बंधू आहे. म्हणून मला याचे रक्षण करणे भाग आहे. आणि या अनाथ पाडसाला
मी कसे सोडू? कारण मी साधू आहे. वस्तुस्थिती अशी होती, की भरत महाराज कृष्णमय होते. ते आता हरिणमय झाले. आपले भक्तीतून पतन होत आहे, हे भरत महाराजांना समजत होते. पण ते आपल्या मनाला समजवत, की हरणाला वाढवणे हे मोठे कार्य आहे आणि ते मी करत आहे. भरत महाराज हरणाच्या आसक्तीने भगवंतांना विसरू लागले होते. यज्ञ करताना, आरती करताना, जप करताना ते सारखे उठून बघायचे, की हरीण व्यवस्थित आहे ना? ते घास खाताना खेळत आहे, हे पाहून ते खूप खुश व्हायचे आणि अखंड प्रसन्न राहा, असे त्याला आशीर्वाद द्यायचे. भरत महाराज हरणाला राजकुमार, ऋषिकुमार बोलत. ते हरीण येऊन कुशाग्रास, भांडी, भगवंतांना ज्या ज्या वस्तूंचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्याला उष्टे करीत आणि तेच भरत महाराज परत भगवंतांना नैवेद्य दाखवत. अशा प्रकारे भरत महाराजांचे भक्तीतून पतन झाले. एक दिवस हरण आश्रमात नाही, हे पाहून ते खूप दुःखी झाले आणि ते शोध करू लागले. वाघाने, कोल्ह्याने हरणाला खाल्ले असेल का? असा ते विचार करू लागले. स्वतःला ते दोष देऊ लागले. मी चुका केल्या म्हणून हरीण पळून गेले. मी चांगला पिता नाही, मी त्याची चांगली देखभाल केली नाही. माझे भाग्य चांगले नाही. म्हणून ते हरणाचा शोध घेत होते, शोक करत होते, रडत होते. तेवढ्यात त्यांना हरणाच्या पावलाचे जमिनीवर ठसे दिसले. ते पाहून ते म्हणतात, ही धरणी किती भाग्यशाली आहे, कारण तिचा हरणाशी संबंध आहे. रात्री चंद्रमाला पाहून ते म्हणतात, की हा चंद्रमा किती चांगला आहे, कारण त्याने हरणाला आश्रय दिला आहे आणि त्याच्या थंडाव्याने मला शांत वाटत आहे. आपल्या शेजारी हरीण बसले आहे, म्हणजे जसे पित्याच्या मृत्यूसमयी त्याचा पुत्र बसतो, तसे हरीण आपल्या शेजारी बसले आहे, असे हरणाचे चिंतन करत भरत महाराजांनी आपला देह सोडला. कर्माच्या नियमानुसार भगवद्गीता 8.6 मध्ये सांगितल्याप्रमाणे यम यम वापी स्मरम भावम त्यजन्ते कलेवरम तम तमवेत्ति कौन्तेय तदा तद्भाव भाविता. भरत महाराजांनी मृत्यूसमयी हरणाचे चिंतन केल्यामुळे त्यांना हरणाचा जन्म आला. आपण मृत्यूसमयी ज्या भावाचे चिंतन करू, त्या प्रकारचे शरीर आपल्याला प्राप्त होती. भरत महाराजांना पूर्वजन्म म्हणजे हरणाचे शरीर मिळाले, तरी त्यांना पूर्वजन्म आठवत होता. कारण मागच्या जन्मात मी भरत महाराज होतो, भगवंतांची भक्ती करत होतो, पण हरणावर आसक्त झाल्यामुळे मला हरणाची योनी मिळाली. हे सर्व त्यांना हरणाच्या योनीमध्ये आठवत होतं. प्रभुपाद म्हणतात, की भक्तासाठी विशेष सूट असते, पण साधारण लोकांसाठी अशी सूट नसते. उदाहरणार्थ भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना त्यांचे 7 जन्म आठवत होते. 7ही जन्मात ते वैष्णव गुरु होते. प्रभुपादांना त्यांचे शिष्य विचारतात, प्रभुपाद तुम्ही मागच्या जन्मात कोण होता? तेव्हा प्रभुपाद म्हणतात, मैं सिनलेस डॉक्टर था. यावरून आपण असा लेसन शिकू शकतो, की आपण भक्तांच्या संगातच भक्ती करावी. साधू, गुरु, शास्त्र यांच्या आदेशाप्रमाणे सात्विक जीवन जगावे आणि आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञांचे पालन करावे. प्रभुपाद म्हणतात, की आपण भगवंतांची भक्ती करताना 1 सेकंदही केअरलेस होऊ नये. आणि जेव्हा आपण एकटे भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण तेवढे केअरफुल राहू शकत नाही. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, तुम्हाला झोपायचे असेल, तर तुम्ही मंदिरात येऊन झोपा. कारण सर्वत्र आजूबाजूला भक्त असतात. घरात राहू नका. कारण घर म्हणजे अंधकूप आहे. भरत महाराजांना आता आपल्या म्हणजे हरणाच्या देहात आता त्यांना आपल्या कृतीचा खूप पश्चाताप झाला होता. पश्चाताप झाला
तर 50% पाप कमी होतात. भरत महाराजांनी म्हणजे हरणाच्या जन्मात भरत महाराजांनी आपले 50% पाप पश्चातापाच्या अग्नीत जाळून नष्ट केले. भरत महाराज आता हरीण झाले होते. त्यांचा जन्म कालंजर पर्वतावर असणाऱ्या हरणीच्या पोटी झाला. त्यांना पूर्वजन्म आठवत असल्यामुळे ते तिथे आईजवळ राहिले नाही, तर पुन्हा ते पुल आश्रमात आले. तेथील साधू संतांच्या आश्रमाच्या बाहेर राहिले. त्यांनी हरणाचा संग घेतला नाही. तेथील साधू संतांच्या भगवंताविषयक कथा, गुणगान हे त्यांनी ऐकत राहिले. बाहेर पडेल तेवढा पाळला पाचोळा त्यांनी खाल्ला आणि ते मृत्यूची प्रतीक्षा करत होते. भगवंतांचे चिंतन करत, साधूंच्या कथा ऐकत त्यांनी आपला देह सोडला आणि ते अंगिरा ऋषीच्या कुळातील एका ब्राह्मणाच्या पोटी जन्मास आले. हे ब्राह्मण सज्जन होते, दान देत होते, यज्ञ करत होते. त्यांना 2 पत्न्या होत्या. मोठ्या पत्नीला 9 मुले होते व लहान पत्नीला 1 जुळे होते. त्या जुळ्यामध्ये 1 मुलगा आणि 1 मुलगी होती. त्यातील मुलगा म्हणजे जडभरत होय. जडभरतांना आपला पूर्वजन्म आठवत होता. त्यांचे नातेवाईक भक्त नव्हते आणि अभक्तांच्या संगातून पुन्हा पतन होऊ नये म्हणून ते जड असल्यासारखे वागत. मी मूर्ख आहे, वेडा आहे, मतिमंद आहे असे ते दाखवत. त्यामुळे अभक्ताच्या संगातून ते वाचत. उदाहरणार्थ वंशीदास बाबाजी आपल्या कुटीच्या आजूबाजूला मासे टाकून ठेवत. त्यामुळे लोकांना वाटायचं की हा ढोंगी बाबा आहे, याच्याकडे आपण जायला नको. म्हणून त्या वंशीदास बाबाजींचा अशा अभक्तांच्या पासून बचाव व्हायचा आणि त्यांचा वेळ पण वाचायचा. गौरकृष्णदास बाबाजी श्रीमंत लोक त्यांच्याकडे आले की त्यांना ते शिव्या देऊन हाकलून लावायचे. आणि गौरकिशोरदास बाबाजी तर शौचालयाच्या शेजारी बसून नामजप करायचे. विषयी भौतिकवादी लोक तेथील अशुद्ध म्हणजे दुर्गंधी, अस्वच्छतामुळे तिथे त्यांना त्रास द्यायला जात नव्हते. म्हणून त्यांचा अभक्तांच्या संगातून ते वाचत होते. यावरून आपल्याला असा लेसन मिळतो की आपण पण अभक्तांच्या पासून लांब राहावे. त्यांचे अन्न खाऊ नये. हाच असत्संग त्यागापासून स्वतःला वाचवण्याचा मार्ग आहे. जडभरतांवर त्यांच्या वडिलांचे खूप प्रेम होते. त्यांनी त्यांना मंत्र शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण जडभरतांनी अजिबात शिकले नाही. वडील जे सांगत त्याच्या विरुद्ध ते करत. उदाहरणार्थ वडिलांनी सांगितले की जेवण झाल्यानंतर हातपाय धुत जा. तर जेवण करायच्या पूर्वी ते हातपाय धुत, पण नंतर हातपाय धुत नसत. दुसरे म्हणजे शौच करून आल्यानंतर हातपाय धुत जा असे सांगितले, तर ते जाण्यापूर्वी हातपाय धुत आणि नंतर हातपाय धुत नसत. जडभरतांचा प्रयत्न हाच होता की आपल्याला वेडा, मुका, बहिरा असा मूर्ख म्हणजे मतिमंद असे समजून आपल्या वडिलांनी घरातून हाकलून द्यावे. म्हणजे अशा आपल्या अभक्त नातेवाईकांशी आपला संबंध येणार नाही. त्यांचे वडिलांचे निधन होते तेव्हा त्यांची आई सती जाते. थोड्याच दिवसात त्यांची मोठी आई पण देह सोडते. त्यांचे 9 भाऊ वेद पारंगत गृहस्थ असतात. त्यांनी जडभरतांना शिकवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. जडभरतांना ते करपलेले अन्न, धान्याचा भुस्सा देत, पण जडभरत ते खात. जडभरत अंघोळ करत नसत, कपडे घालत नसत. थंडी, ऊन, वारा, पाऊस यामध्ये ते तसेच पडून राहत. लोक त्यांना शिव्या देत, त्यांची निंदा करत, लहान मुले त्यांच्या अंगावर थुंकत, पण जडभरत कोणालाही काही बोलत नसत किंवा आपली बाजू सिद्ध करण्याचाही प्रयत्न करत नसत. कुणाची तक्रार करण्यासाठी सुद्धा ते वेळ वाया घालवत नसत. यावरून आपण असा लेसन आपल्याला मिळतो की गृहस्थांनी, भक्तांनी
आपले कर्तव्य करावे, पण आसक्ती मात्र भगवंतांच्यावर ठेवावी. भगवंतांचे नाम, धाम, रूप याच्या प्रती आसक्ती वाढवावी आणि आपला वेळ वाया घालवू नये. जडभरतांना त्यांच्या भावाने रात्री शेतात बसून राखण करायला सांगितले होते. जडभरत रात्री आपल्या शेतात बसून राखण करत होते आणि त्याच गावातले चोरांचा सरदार कालीमातेचा भक्त होता. त्यांनी ठरवले होते की जनावरासारखा दिसणारा मी कालीमातेला पुत्रप्राप्तीसाठी बळी देईन. त्यांनी असा बळी पकडून पण आणला होता, परंतु तो पळून गेला. म्हणून सरदाराने सांगितले की आता पूजेची वेळ जवळ यायला लागली आहे. तुम्ही लवकरात लवकर असा बळी शोधून आणा. रात्री चोर अशा बळीच्या शोधात फिरत होते आणि त्यांना जडभरत दिसले. मुक्याप्रमाणे, बहिऱ्याप्रमाणे वागणारे जडभरत त्यांना जनावराप्रमाणे वाटले. त्यांनी त्यांना दोराने बांधून आणले. जडभरतांनी प्रतिकार केला नाही. त्यांना ते सरदाराकडे घेऊन गेले. तिथे त्यांना स्नान घातले, चांगले कपडे घालायला दिले, स्वादिष्ट भोजन दिले, फुलांच्या माळा घातल्या, दागिने घातले आणि त्यांना काली मातेच्या समोर आणून बसवण्यात आले. सर्व चोर नाच करत होते आणि सरदार धातात तलवार घेऊन मंत्र म्हणत होता. जडभरत शांतपणे काली मातेच्या समोर बसून राहिले. ते स्वतःला शरीर समजत नव्हते. ते स्वतःला आत्मा समजत होते आणि ते असा विचार करत होते की जर भगवान श्रीकृष्णांना मला मारायचे असेल तर ते मला मरू देतील आणि त्यांना जर मला जगवायचे असेल तर ते मला वाचवतील. राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. जडभरतांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणाचा आश्रय घेतला होता. त्यामुळे ते निर्भय होते. प्रल्हाद महाराज निर्भय होते. त्यांनी भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला होता. इतके छोटे लहान बालक हर तऱ्हेने वडिलांनी हिरण्यकश्यपूने मारण्याचा त्यांना प्रयत्न केला, पण तरीही ते निर्भय होते. तसेच जडभरत निर्भय होते. ब्रजवासी निर्भय होते. जडभरतांनी असे ठरवले की मागच्या जन्मात आपण पाडसाप्रती आसक्त झालो, म्हणून आपले भक्तीतून पतन झाले. आता आपण आपल्या देहाप्रतीही आसक्त व्हायचे नाही. म्हणून ते शांत बसून राहिले. हा भक्तीचा सर्वोच्च स्तर होता. काली माता भगवंतांच्या भक्त आहेत. तो सरदार जडभरतांना मारणारच होता. तितक्यात काली माता मूर्तीतून प्रकट झाल्या आणि सरदाराच्या हातातील तलवार घेऊन त्यांनी चोरांना आणि सरदाराला सुद्धा मारून टाकले. त्यांना शिक्षा दिली. काली मातेच्या बरोबर आलेल्या पिशाचिनींनी त्या चोरांचे रक्त प्यायला आणि त्यांच्या कवट्याने चेंडूप्रमाणे त्या खेळू लागल्या. अशा प्रकारे जडभरत तेथून मुक्त झाले आणि आपल्या शेतात येऊन राखण करू लागले. जडभरत आणि रहुगणांची भेट हा कशी झाली हे आपण पाहूया. जडभरत पुन्हा आपल्या शेतात येऊन बसले. सिंधू आणि सौवीर प्रांताचा राजा रहुगण कपिल मुनींच्या आश्रमात जात होते. अचानक त्यांना एका भोयाची कमतरता भासली. त्यामुळे राजांनी सांगितले की बघा इकडे कोणी मिळते का. तेव्हा त्यांचे सेवक शोध घेत असताना जडभरत त्यांना शेतात दिसले. जडभरत धष्टपुष्ट आणि सुदृढ होते. त्यामुळे सेवक त्यांना म्हणाले की आमच्या राजाची पालखी वाहण्याचे काम करा. जडभरतांनी मान्य केले, कारण जडभरत कुणाला कधीच नाही म्हणत नसत. जडभरत पालखी वाहताना काळजीपूर्वक चालत होते. पायाखाली मुंगी मरणार नाही यासाठी ते सतर्क होते. रजोगुणी तमोगुणी लोक प्राण्यांची हिंसा करतात, शिकार करतात, त्यांना पाप लागते. पण जो भक्त आहे तो त्याच्या मनातून दुसऱ्या जीवाप्रती करुणा असते, म्हणून तो परदुःखाने दुःखी होतो आणि तो इतरांनाही दुःख देत नाही. अहिंसक जडभरत 3 पावलावर थांबू लागले. त्यामुळे भोयांशी त्यांचा चालताना मेळ बसत नव्हता.
मुंगी पायाखाली येऊ नये म्हणून ते असं करत होते. त्यामुळे पालखी हेलकावे खाऊ लागली. रौगणांनी विचारले, दरडावून विचारले, की "अरे, हे तुम्ही असं पालखी विषम गतीने का वाहून नेत आहात? व्यवस्थितपणे चला." दळणवळणीचे शब्द ऐकताच ते तिन्ही भोई घाबरले आणि ते म्हणाले, "महाराज, आम्ही आमच्या कर्तव्य पालनात चूक करत नाही. परंतु आम्ही निष्ठेने तुमची पालखी वाहत आहोत, परंतु हा नवीन भोई आमच्या चालीने चालत नाही. म्हणून आम्ही त्याच्याबरोबर पालखी वाहण्यास असमर्थ आहोत." हे ऐकून राजा जडभरतांना म्हणाला, "हे बंधू, पालखी वाहण्याचे काम तू दूरवरून एकट्याने खूप वेळापासून करत आहे. त्यामुळे तू खूप थकलेला दिसतोस आणि तू वृद्धही आहेस. तू धष्टपुष्ट आणि बलवान नाहीस आणि त्यामुळे तू खूप थकलायस." असे उपरोधिक वाक्ये राजा जडभरतांना बोलला. जडभरत हे ऐकून विचलित झाले नाही. कारण ते स्वतःला आत्मा समजत होते, शरीर मानत नव्हते. मी आत्मा आहे आणि राजा जे काही बोलला, ते शरीराशी संबंधित बोलला. त्यामुळे जडभरत मान, अपमान, सर्दी, गरमी, सुख, दुःख, नफा, तोटा याच्या पुढे गेले होते. त्यामुळे ते काही बोलले नाहीत. त्यांनी पालखी उचलली आणि ते चालू लागले. मुंगी दिसली की थांबू लागले. त्यामुळे पालखी परत हेलकावे खाऊ लागली. यावेळेस राजाला खूप राग आला. राजाने पालखी थांबवली आणि जडभरतांना राजा म्हणाला, "तू मूर्ख आहेस. तू ताकदवार आहेस. राजाची कशी सेवा करावी हे तुला समजत नाही. मी तुला यमराज जसा दंड देतात तसा दंड देईन, शिक्षा देईन." जडभरत म्हणाले, "तुम्ही जे काही बोललात ते योग्य बोललात. मी शक्तिवान नाही. हे बरोबर आहे. कारण मी आत्मा आहे. आत्मा छोटा किंवा मोठा, शक्तिवान किंवा कृश नसतो. शरीर थकते, पण आत्मा थकत नाही. हे शरीर पालखी वाहते, आत्मा पालखी वाहत नाही." जडभरत पुढे म्हणाले, "तुम्ही म्हणालात, की तुम्ही राजा आहात आणि मी तुमची प्रजा आहे. हे बरोबर आहे. पण कदाचित पुढच्या जन्मात मी राजा असेन, तुम्ही माझी प्रजा असाल. खरे तर कोणी राजा नाही, कोणी प्रजा नाही. आपण सर्वजण आत्मा आहोत. भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत. आणि तुम्ही जे काही बोललात, त्यामुळे मला काही फरक पडत नाही." अशा प्रकारे ब्रह्मज्ञानानुसार जडभरतांनी राजाला उत्तर दिले. रौगण राजा हे ऐकून हैराण झाला. एक वेडा, मुका, बहिऱ्याप्रमाणे दिसणारा, काळी कौपीन, काळे जानवे धारण केलेला, अतिशय मोठी साक्षात्कारी व्यक्ती आहे, हे रौगणाने ओळखले. गुणावरून, बोलण्यावरून साधू ओळखले जातात. जडभरत हिंसा करत नाही आणि दिव्य ज्ञानाच्या गोष्टी बोलतात. म्हणून रौगण राजा तात्काळ त्यांना दंडवत प्रणाम केला, क्षमा मागितली. "मी तुमचा अपराध केला आहे. मला क्षमा करा. मला माफ करा." असे पुन्हा पुन्हा रौगण राजाने जडभरतांना विनंती केली. रौगण राजा जडभरतांना म्हणाला, "तुम्ही कोण आहात? तुम्ही कपिल मुनी आहात? का तुम्ही 4 कुमारांचे शिष्य आहात? देवता आहात? की अवधूत ब्राह्मण आहात?" राजा म्हणाला, "मला यमराजाच्या त्रिशूळाची, इंद्राच्या वज्राची, ब्रह्माजींच्या दंडाची आणि शिवजींच्या त्रिशूळाची भीती वाटत नाही. पण मी वैष्णव अपराधाला खूप घाबरतो. यमराज, शिवजी, ब्रह्म, चंद्र, सूर्य यांचे शाप किंवा यांचे शस्त्र शरीराला नष्ट करतात. परंतु वैष्णव अपराध
भक्तीला नष्ट करतो. अशा म्हणून मी वैष्णव अपराधाला खूप घाबरतो. आणि आपण अशा प्रकारे विचरण का करता? तुम्ही नक्कीच आमच्यासारख्या लोकांना शिकवण्यासाठी अशा प्रकारे विचरण करत आहात. तुम्ही मला माफ करा. माझ्याकडनं अपराध झाला. अशी पुन्हा-पुन्हा रौगण राजाने जडभरतांची माफी मागितली. राजा म्हणाला, "मी देहात्मबुद्धीमध्ये फसलो आहे. गृहस्थ आश्रमात फसलो आहे. इंद्रिय तृप्तीत फसलो आहे. मी स्वतःलाच देह समजतो. मी तुमच्या चरणाचा आश्रय घेतला आहे. माझा कृपया स्वीकार करा आणि मला ज्ञान द्या व माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या." राजाने जडभरतांना पहिला प्रश्न विचारला, की तुम्ही म्हणालात, की आत्मा थकत नाही. पण शरीर जेव्हा पालखी वाहते, शरीर थकते, तेव्हा आत्मा पण थकत नाही का? तुम्ही म्हणालात, की शरीर सुदृढ किंवा कृश असते, पण आत्मा सुदृढ किंवा कृश नसतो. शरीराचे सुख किंवा दुःख आत्म्याला पण लागत नाही का? जडभरतांना राजाने एक उदाहरण दिले. त्यांनी सांगितलं, राजाने असे बोलले, की आपण एका पात्रात पाणी किंवा दूध घेतले आणि त्याच्यात तांदूळ टाकून ते पात्र अग्नीवर ठेवल्यावर प्रथम पात्र तापणार, मग त्यातलं पाणी तापणार, नंतर ते पाणी उकळेल आणि सरते शेवटी त्या उकळत्या पाण्यात ते तांदूळ पण शिजून निघतील. म्हणजेच राजा असं म्हणतो, की जेव्हा शरीर थकते पालखी वाहून, त्याला थकावट जाणवते. तशीच आत्म्याला पण थकावट होते. आत्म्याला पण सुख-दुःख होते. आणि पुढचा प्रश्न रौगण म्हणतात, विचारतात, की आपण म्हणाला कोणी राजा नाही, कोणी प्रजा नाही. हे सुद्धा मला खोटे वाटते. कारण मी राजा आहे आणि प्रजेच्या हितासाठी प्रजेला दंड देणे हे माझे काम आहे. भगवान नारायणांनी मला राजा बनवलेले आहे. अशा प्रकारे देहात्म बुद्धीने जडभरताने रौगण सॉरी रौगण राजाने जडभरतांना अनेक प्रश्न विचारले. हे प्रश्न ऐकून जडभरत मंद हसले आणि ते म्हणाले, "तू पंडिताप्रमाणे बोलत आहेस, पण तू मूर्ख आहेस. आणि गुरुचे कर्तव्य हे आहे, की त्याला आपल्या शिष्याला योग्य ते ज्ञान देणे." भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला असेच म्हणाले होते. जडभरत म्हणतात, की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि तू शरीराबद्दल बोलत आहेस. गीतेत पण असेच म्हटले होते, की मी मुलगा, मुलगी, पती, पत्नी, भारतीय, अमेरिकन, संन्यासी, ब्रह्मचारी नाही. तर मी भगवान श्रीकृष्णाचा दास आहे. मी भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे. आपण स्वतःला शरीर मानतो आणि हा शरीर मानतो हाच मायेचा प्रभाव आहे आणि आपण या शरीराद्वारे इंद्रिय तृप्ती करतो आणि त्या व्यक्तीला वाटते, की मी फार सुखी आहे. हे चूक आहे. त्यामुळे आपण कर्मबंधनात अडकतो. त्यांनी उंदराचे उदाहरण दिले. एका मोकळ्या पडीक जमिनीत उंदीर उन्हामुळे खूप हैराण झाला होता. त्याला चटके बसत होते. त्यामुळे तो गोल, 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 गोल फिरत होता आणि एका थंडगार सावलीच्या शोधात होता. असेच गोल-गोल फिरता-फिरता त्याला थंडगार सावली मिळाली. पण पुढच्याच क्षणी तो मृत्यूला प्राप्त झाला. कारण ती सावली एका कोब्राची होती. अशाच प्रकारे मनुष्य सुद्धा जन्म मृत्यूच्या चक्रात गोल गोल फिरत असतो. कधी इंद्रियांना विषय सुख मिळते. कुणाला दारू प्यायला मिळते, कुणाला सिनेमा पाहायला मिळतो, सिगारेट पाहायला मिळते, कुणाला स्त्रीसंग मिळतो व तो खुश होतो. पण त्या पापाने तो कर्मबंधनात बांधला जातो. माया त्याला पकडते व तो नरकात जाऊन दुःख भोगतो. म्हणून आपल्याला कर्मबंधनातून बाहेर पडून भगवंतांची सेवा करायची आहे. हे ऐकून राजा खुश होतो. प्रणाम करतो. राजाला वाटते, जसे आजारी माणसाला वाटते, म्हणजे ताप आल्यावर आपण थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो आणि तेव्हा त्या व्यक्तीला बरे वाटते.
ताप उतरल्यासारखा वाटतो. तेव्हा रौगण म्हणतात, की मला तुमच्या ह्या ज्ञानामुळे दिलासा मिळाला आहे. हे ज्ञान औषधीचे काम करत आहे. मी कमी बुद्धीचा आहे. मी अज्ञानी आहे. मला हे अजूनही समजत नाही, की मला वाटते मी राजा आहे आणि या लोकांची देखभाल मी करायला हवी. जडभरत म्हणाले, "तू म्हणतोस, की तू या लोकांची देखभाल करायला हवी, पण तू यांच्याकडनं पालखी वाहून घेतो. या लोकांची पालखी वाहण्याची इच्छा नाही. तुला वाटते, की तू त्यांच्यावर दया करतोस, पण तू त्यांना दुःख देत आहेस. दुसरे म्हणजे तू म्हणालास, की तू मला शिक्षा देशील, पण मी एक आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे. मला शिक्षा देऊन तुला काय फायदा मिळणार? तुला वाटते की मी वेडा आहे आणि वेड्याला शिक्षा देऊन त्याचे वेडेपण कमी होणार नाही. जसे मेलेल्या घोड्याला मारून तो चालू शकणार नाही आणि तू जे राजा वगैरे मानतोस ते केवळ रजोगुणामुळे आणि हा तुझा निव्वळ भ्रम आहे. राजा म्हणाला, "हे ऐकायला चांगले वाटते, पण यावरून परमसत्याचा अनुभव होत नाही." परमसत्याचा अनुभव कसा होतो ते सांगा. त्यावेळेस जडभरत म्हणाले, परमसत्याचा अनुभव 3 प्रकारे होतो. ब्रह्म, परमात्मा, भगवान. जी व्यक्ती परमसत्याला निर्गुण, निराकार, सर्वव्यापी समजतो, तो ब्रह्म या स्वरूपाला समजतो. परमात्मा, जी व्यक्ती परमसत्याला हृदयस्थ परमात्मा समजतो, ती व्यक्ती परमात्मा या रूपाला समजते. भगवान, जी व्यक्ती परमसत्याला श्रीकृष्ण समजतो, तो भगवान या रूपाला समजतो. जडभरतांना राजा पुढे प्रश्न विचारतो, परमसत्याला कसे जाणावे? त्यासाठी काय करावे? जडभरत उत्तर देतात, तप करून जंगलात जाऊन परमसत्याला समजू शकत नाही. ब्रह्मचर्य पालन करून परमसत्याला समजू शकत नाही. दान देऊन परमसत्याला समजू शकत नाही. यज्ञ करून परमसत्याला समजू शकत नाही. पूजा करून परमसत्याला समजू शकत नाही. वेदाचे ज्ञान व चांगले जीवन जगून परमसत्याला जाणू शकत नाही. परमसत्याला जाणण्यासाठी स्कंद 3 अध्याय 22 श्लोक क्रमांक 6 मध्ये सांगितले आहे, की परमसत्याला जाणण्यासाठी महत्पादरज अभिषेकम केल्याने आपण परमसत्याला समजू शकतो. महत्पादरज अभिषेकम म्हणजे शुद्ध भक्ताची चरणधुळी आपण आपल्या मस्तकावर धारण केली, तर आपण परमसत्याला समजू शकतो. त्यासाठी श्रीकृष्णांच्या भक्तांची सेवा करायला हवी. दास, दास, दासानुदास बनायला हवे. तेव्हा आपल्याला श्रीकृष्णांच्या बद्दल प्रेम निर्माण होईल. राजा प्रश्न विचारतो, शुद्ध भक्त कोण आहे? जडभरत म्हणतात, ज्यांच्या संघामध्ये भगवंतांचे रूप, गुण, लीला यांच्या कथा चालतात, गुणगान होते, संकीर्तन होते, तो शुद्ध भक्त आहे. शुद्ध भक्त कधीही समाजकारण, राजकारण, अर्थकारण, क्रीडा यावर चर्चा करण्यात वेळ फुकट घालवत नाही. तर शुद्ध म्हणून तू शुद्ध भक्ताच्या संघात भक्ती करायला हवी. आणि हेच मनुष्याच्या जीवनाचे ध्येय आहे. ते प्राप्त करण्यासाठी तू राजगादी सोड. तुला इतक्या आसक्ती आहेत, की माहित नाही तुला पुढचा जन्म कोणता येईल. म्हणून भक्तांच्या संघात आश्रमात जाऊन राहा. भरत महाराज आपला इतिहास सांगतात. ते सांगतात, मी सुद्धा मोठा राजा होतो. राजर्षी भरत महाराज नाव ऐकून असेल. मी पत्नी, मुले, राज्य याचा त्याग केला आणि पुला आश्रमामध्ये येऊन राहिलो. भावस्तरावर पोहोचलो होतो, परंतु एका हरणाच्या पाडसाला वाचवले आणि त्याच्यामध्ये इतकं आसक्त झालं, की पुढचा जन्म मला हरणात आला. त्यानंतर मी आता जड भरत या देहात आलो. मी या जन्मात कुणाशीच संबंध ठेवत नाही. कारण पुन्हा आसक्ती उत्पन्न होऊ नये हे ऐकून रौगण खुश झाले. आत्मसाक्षात्कारी पुरुष बनले. त्यांनी पुन्हा माफी मागितली. मी वैष्णव अपराध केला आहे. मला माफ करा.
जडभरतांच्या मनात राजाविषयी दया होती. त्यांनी त्यांना माफ करून टाकले. वैष्णव करुणेचे सागर असतात. त्यांनी जसे अंबरीश महाराज आणि दुर्वास मुनींची कथा आहे, तसं जसं अंबरीश महाराजांनी त्यांना माफ केलं दुर्वास मुनींना, तसं जडभरतांनी राजाला माफ केलं. यावरून आपल्याला असा लेसन मिळतो, की आपल्या हातून जर वैष्णव अपराध झाला, तर आपण लगेच वैष्णवांची माफी मागावी. श्रीकृष्णाप्रती, त्यांच्या नामाप्रती, त्यांच्या भक्ताप्रती आपण आसक्त व्हायला पाहिजे. श्रीकृष्णांच्या भक्ताप्रती गोपी, व्रजवासी, अंबरीश महाराज, द्रौपदी, प्रल्हाद महाराज, भरत महाराज आसक्त होते. नामाप्रती हरिदास ठाकूर आसक्त होते. हरिदास ठाकूरांनी एका वेश्येला सुद्धा भक्त बनवले. परीस लोखंडाला लावून त्याचे सोने बनते, पण दुसरा परीस निर्माण करू शकत नाही. पण हरिदास ठाकूरांसारखे परीस त्यांच्या संगतीत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला परीस बनवतात. त्या वेश्या एवढ्या मोठ्या भक्त झाल्या, की लांब लांबून भक्त त्यांच्या दर्शनाला येत होते. भगवंतांच्या भक्ताप्रती आसक्ती याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकारामांच्या पत्नी औडाबाई. यांच्या अनेक कथा आहेत. औडाबाई पांडुरंगाची भक्ती करत नव्हत्या. त्यांना जास्तीत जास्त वेळा ते शिव्याच देत होत्या. पण आपल्या भक्त प्रतिपत्ती त्या इतक्या आसक्त होत्या, की दररोज त्यांना जेवायला घातल्याशिवाय ते जेवतही नसत. आणि तुकाराम महाराज कधी कुठे कोणत्या डोंगरावर जाऊन बसतील याचा नेम नसायचा. औडाबाई आपल्या टोपलीमध्ये तुकाराम महाराजांसाठी जेवण आणि पाणी घेऊन जात आणि डोंगराच्या पायथ्याशीच त्या कान लावून बघायच्या, की कुठून विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल असा आवाज येतो. ज्या पायथ्याशी त्यांना असा आवाज येईल, तिथे वर त्या चढून जात आणि तुकाराम महाराजांना प्रथम जेवण देत. अशा प्रकारे तुकाराम महाराजांवर म्हणजे भक्तप्रतीवर त्या इतक्या आसक्त होत्या, की भगवंत त्यांच्यावर संतुष्ट झाले आणि भगवंताने स्वतः येऊन त्यांच्या पायातला काटा काढला. अशा प्रकारे आसक्तीचे आपण आणखी 1-2 उदाहरणं पाहूया. बंगालचे भक्त चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी जगन्नाथपुरीला यायचे. त्यामध्ये पाणीहट्टीचे शिष्य राघव पंडित आणि दमयंती देवी अनेक व्यंजनं महाप्रभूंसाठी बनवून देत. पिशव्या उचलायला 3-3 लोक लागत आणि महाप्रभूंची खोली तर या पिशव्यांनी भरून जात. या पिशव्यांना राघवेर झाली असे म्हणत आणि हे राघवेर झाली प्रसिद्ध होती. त्यामध्ये दमयंती देवी महाप्रभूंना चुकून माकून अपचन झालेच तर पाचक पण बनवून देत. याला म्हणतात आसक्ती. आसक्तीचा एक गुण आहे, की तो स्तराचा विसर पाडतो. म्हणजे प्रेमापोटी, काळजीपोटी दमयंती देवी महाप्रभूंना पाचक बनवून देत. प्रेमापोटी, काळजीपोटी आपल्या स्तराला विसरून केलेले आदान-प्रदान म्हणजेच आसक्ती होय. आणखी दुसरे उदाहरण म्हणजे, की महाप्रभू जगन्नाथपुरीला राहत आणि त्यांचे तिथे पूर्वाश्रमीचे घर असल्यामुळे त्यांना तिकडे जाणे वर्ज्य होते. असा नियमच होता, की संन्यासी प्रवास करत आणि गृहस्थ आपापल्या घरी राहत. परंतु महाप्रभू तिथे येऊ शकत नसल्यामुळे बंगालचे 200-300 भक्त पावसाळ्याचे 4 महिने तिथे जाऊन राहत जगन्नाथपुरीला. महाप्रभूंचे आपल्या भक्तावर अतिशय प्रेम होते आणि भक्तांचे सुद्धा महाप्रभूंच्यावर अतिशय प्रेम होते. त्यामुळे हा जरी नियम होता, की संन्यासांनी प्रवास करायचा आणि गृहस्थांनी घरी राहायचं, पण इथे उलटे होत होते. संन्यासी जगन्नाथपुरीतच होते आणि गृहस्थ 4 महिने पावसाळ्याचे तिथे चालत जाऊन राहत होते.
म्हणजे प्रेम यावरून असं दिसतं की प्रेम हे नियमापलीकडे असतं आणि यालाच आसक्ती म्हणतात. म्हणून काळजीपोटी, प्रेमापोटी आपला स्तर विसरून केलेले आदान-प्रदान म्हणजे आसक्ती. ही आसक्ती आपण कृष्णांच्या प्रती वाढवली पाहिजे. आपण जर अशी कृष्णांच्या प्रती आसक्ती वाढवली, तर ते आपल्याला भेट म्हणून अनासक्ती देतात. आपण भगवंतांना अनासक्ती मागायची नसते. उदाहरणार्थ आपण एखाद्या आजार झाला, तर डॉक्टरकडे जातो. आणि डॉक्टरला आपण सांगत नाही की ती पिवळी गोळी द्या किंवा निळी गोळी द्या. आपला आजार जसा असेल, तसं त्याचं ते पाहून डॉक्टर आपल्याला औषध ठरवतात. तसेच आपण भगवंतांना अनासक्ती मागू शकत नाही किंवा आपण मागायची पण नाही. त्यांना वाटली तर ते आपल्याला देतात. नाहीतर सर्व काही भगवंतांचेच आहे. आपण, आपले पती, परिवार, मुले, बाळे, नातेवाईक सर्वच काही भगवंताचे आहे. या भावनेने आपण सर्व गोष्टींचा उपयोग भगवंतांच्या सेवेत केला, तर आपल्या जीवनाचे ध्येय साध्य होईल. जसे शिवाजी महाराज राजर्षी होते. हे राज्य भगवंताचे आहे. त्या दृष्टीने त्यांनी कारभार केला. भगवंतांच्या संपत्तीचा, भगवंतांच्या साम्राज्याचा मी केअरटेकर आहे. ही भावना शिवाजी महाराजांची होती. त्यांच्या ध्वजाचा रंग केशरी होता. म्हणजेच केशरी रंग हा विरक्तीचे लक्षण आहे. शिवाजी महाराज अंतःकरणापासून विरक्त होते. ऋषी होते, राजर्षी म्हणजेच अंतःकरणापासून ते ऋषी होते. परमपूज्य राधानाथ महाराजांच्या अंतरीच्या दिवामधील ताराबाईंचा आपण आदर्श ठेवायला पाहिजे. ताराबाई महाराजांना म्हणतात, हे घर श्रीकृष्णांचे आहे, म्हणून माझे घर स्वच्छ ठेवणे मला अतिशय आवडते. माझी मुलेही श्रीकृष्णांची आहेत आणि त्यांना मोठे करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. म्हणजे ताराबाई आपल्या मुलाला, घराला, स्वतःला श्रीकृष्णांच्या समजतात आणि त्या भावनेने जर आपण आयुष्यात वागलो, तर आपले ध्येय म्हणजेच भगवंताचे धाम प्राप्त करणे, भगवंतांचे प्रेम प्राप्त करणे आपल्याला शक्य होईल. आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञा पाळून, साधू गुरुशास्त्र, भगवद्गीता, भागवत पुराण, चैतन्य चरितामृत, भक्तांच्या संगात वाचन करून जर आपण सत्वगुणी जीवन जगलो, तर आपल्याला हे साध्य होऊ शकते. आपण तसा प्रयत्न करूया. हरी बोल. तुम्ही मला जवळ-जवळ 1.25 तास सहन केलं. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. चुका झाल्या तर मला माफ करा. हरी बोल. काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊ शकतो. नंददुलाल प्रभूजींना सुद्धा आपण ते प्रश्न विचारू शकतो. हरी बोल. नाही.